स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी आज आपण आलो आहोत स्पेशल भिलजनसाठी। तर मंडळी आता आपण करतोय ते म्हणजे आपले भिलजनचे जाळं टाकायला सुरुवात। पटापट आपले जाळं टाकून घेऊ आणि नंतर जाऊ आपली पापलेटचे जाळं घ्यायला। सकाळी आपण 3:30 वाजता आलो होतो, आज जरा आतमध्ये आलोय। पटापट जाळं टाकून घेऊ। तर मंडळी आपले आता भिलजनचे जाळं टाकून होत आलेत, जवळजवळ 15 ते 16 झाले होती, ते पटकन टाकून घेतलेत आपण। तिथे बघू शकता तो आहे काशीद बीच आणि इथे बोरली आणि आपण समोरून आलोय। सकाळी 5:30 ते 5:45 आपण पापलेटची जाळं टाकली होती। आता जवळजवळ 6:30 वाजायला आले, तर डायरेक्ट आलोय ते म्हणजे पापलेटची जाळं घ्यायला। हा पापलेटच्या जाळाचा आपला बावटा आणि घ्यायला करते डायरेक्ट सुरुवात। पापलेटच्या जाळीला आपल्याला येते बघा काय, एकदम मोठे मोठे जेलीफिश लागल्यावर भरपूर खाज येते अंगाला। पापलेट तर काय नाही येत, नुसते जेलीफिश आले। आजच्या दिवसातला पहिला सरगुटा, एकदम साईज मस्त आहे पण येत नाही, बघू शकताय एकदम मस्त पापलेट आहे। आज जेलीफिश भरपूर आले त्याच्यामुळे पापलेट पण काय दिसत नाही। बरेच टाइमाने दुसरा पापलेट एकदम बारीक साईजचा आला। पापलेट अजिबात काय नाही, एकाच जेलीफिश येतात तो एकदम बारीक साईजचा पापलेट। आपली जवळजवळ जाळं खेळत आलो आता सगळी, काय नाही फक्त 2 पापलेट आली। आजच्या दिवसांचा तिसरा पापलेट आलाय बरेच टायमाने। आपल्या जाळावर डॉल्फिन पण होते, तर आपल्या जाळावर गादे असले का आपल्याला अजिबात पापलेट येणार नाही, तरी पण आपल्याला 3 आलेत आज। आणि पापलेटांसोबत आपल्याला ही पात्रे जाम येतात, आपली त्याला पात्री बोलतात, दुसरीकडे कुठे गेला तर पेंदूरला बोलतात। आपली पापलेटची जाळं तर घेत आलोय सर्व, पण जेलीफिश काही कमी नाही। एक बहुत वागडा आलाय, एकदम मोठ्या साईजचा, साईज बघू शकता मस्त साईज आहे बागडा। मंडळी आपल्या आता पापलेटची जाळं घेऊन झालीत। पापलेट तर काय नाही, 2 ते 3 पापलेट आलेत फक्त। सकाळी घरून जवळजवळ 3:30 ते 4:45 आलो होतो, पापलेटची जाळी टाकली पण पापलेट कायच नाही, फक्त 3 पापलेट आलीत। आता डायरेक्ट आपण आपली भिलजनची जाळं घ्यायला जाऊ, त्याला तरी भिलजा लागलेत का नाही बघू। आपल्याची पापलेट बघा, फक्त 3 पापलेट, साईज जरा चांगली आहे पण पापलेट नाही। पापलेटच्या जाळावर आपल्या गादे पण भरपूर होते। गादे म्हणजे काय, तर गादे म्हणजे डॉल्फिन। आपल्या कोळ्यांचा सगळ्यात मोठा दुश्मन मासा म्हणजे डॉल्फिन असतो, जे आपल्या जाळात अडकलेले सगळे पापलेट खाऊन टाकतो। जर तो कधी आला आपल्या जाळांवर तर आपल्याला पापलेट अजिबात लागत नाही। तर आता जाऊ ते म्हणजे डायरेक्ट आपली भिलजनची जाळं घ्यायला। तर आपण आता आपल्या भिलजनच्या जाळेजवळ आलोय, व आपल्याला भिलजा भेटतात का आज। भिलजा पण आज काय नाही दिसत। पटापट जाळं घेऊ आणि जाऊ डायरेक्ट किनाऱ्याला। बघू शकता आपल्याची भिलजी जास्त नाही, एकदम भरपूर कमी आहे। आज आपण खोल समुद्रात आलो होतो, जवळजवळ आपल्या किनाऱ्यापासून अर्धा पाऊण तास आपला मशीन चालू ठेवला आणि आलो होतो, पण तरी पण आपल्याला आज भिलजी मासा भरपूर कमी आहे। हे बघा काय येतात, आज हे पात्रे जाम आले।
भेलजी जिवंत वागती. हे बघा काय आलंय, पात्र्यांची जोडी भांडणं करतात ते बुच्चावर. आपण भिलज्यांची जाळं घ्यायला सुरुवात केली होती, तिथे भिलज्या जरा कमी होत्या आणि इथे जरासे दिसतात. बघू शकता आता या साईडला जरा भिलज्या लागल्या जास्ती. आजची भिलज्यांची साईज पण मस्त आहे. जेलीफिश, भिलज्यांच्या जाळ्यात पण जेलीफिश येतात. एक टोल मासा साईडला आणि बघ काल आहे नल मकुल. बघू शकता जरसे भिंजा आहेत त्या साईडला. पहिले आपल्याला सुरुवातीला कमी आले होते आणि टोल पण आलेत आज. भिलज्यांच्या जाळात पण जेलीफिश येतात भरपूर आणि टोल पण आलेत आज. जवळजवळ अर्धी आपली भिलज्यांची जाळं घेत आलोय आपण आता. बघू शकता भिलजे एकदम वरती लागलेत फारा साईडला. हिटीला आज भिंजे अजिबात नाही. वाकटी एकदम जिवंत वाकटी आणि भिलजा बघा. आता भिलज्यांची जाळं घेत आलोय सर्व. पटापट घेऊ आणि जाऊ ते म्हणजे किनाऱ्याला. तिथे आपल्याला सोडवताना जवळजवळ 1 ते 1.5 तास जाईल. जास्त नाही भिलज्या भेटलेत पण आहेत बऱ्यापैकी. आपल्याला पाहिजे होते तेवढे भेटलेत. शेवटचा एक जाल बाकी आहे आपला. आणि आज हे पात्रे जाम आलेत आपल्याला. आपल्या तर भिलज्यांची जाळं घेत आलोय आणि हे बघा का आपल्याला भिलज्यांच्या बदली दुसराच मावरा आला आता. बघा भिलज्यांचा पण आपल्याला जेलीफिश येतानाच. तर मंडळी आपली आता सगळी जाळं घेऊन जायली आणि डायरेक्ट जाऊ ते म्हणजे आपण किनाऱ्याला सोडवायला. तर डायरेक्ट भेट होता किनाऱ्याजवळ गेल्यावर. बघू शकता आपल्याला एक जिवंत वाकटे आली. एकदम जिवंत आहे. हिला सोडून देऊ आपण, बारीक आहे. कसला पापलेट आहे. सेम हापनूस सारखा आहे पण हापनूस नाही आहे. याला काय बोलतात ते नक्की सांगा. एकदम ब्लॅक कलर मध्ये जिवंत आहे. गेला. आता पोहोचलोय ते आपण कोरलई किल्ल्याजवळ. आपल्याला कोरलई किल्ल्याजवळ यायला जवळजवळ 20 ते 25 मिनिटं गेली. बघू शकता कोरलई किल्ल्याचा नजारा. पूर्ण किल्ल्याच्या वरती धुका आहे. सगळे ढग दिसत असतील. आता आपण किनाऱ्याला पोहोचलोय आणि किनाऱ्याला दिसतोय तो म्हणजे नुसता धुका. पटकन होडी काढू आणि भिलजा सोडवायला सुरुवात करू जाळातून. बघू शकता आज भरपूर धुका आहे किनाऱ्याला. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपले हे आजचे भिलजी मासे बहुतेक जाळीतून काढत आलेत सर्व. तर थोडेच बाकी आहेत. बघू शकता आता पटापट काढून घेऊ जाळातून आणि डायरेक्ट पाठवून देऊ ते म्हणजे मार्केटला.
आणि आज आपल्याला भेलजांच्या जाळ्यात बघा का आले पेंदुर्ल्या, आपल्या इकडे पात्री बोलतात त्याला. आणि आपले हे आजचे भेलजे. इथे आईने जिताडे कटिंग करायला घेतली. आपण जे किनाऱ्यावर जाल लावला होता त्याच्यात आपल्याला चांगल्या साईजचे 2 जिताडे आहेत. समुद्रावर एक ग्राहक येते त्यालाच आपण देतोय जिताडे. आणि एक पिलसा होता. फायनली आपले भेलजा झटकून झालेले आहेत. आणि मामा आला आहे आपला भेलजा घ्यायला. तो घेऊन जाईल तो डायरेक्ट म्हणजे रोह्याला. आज बऱ्यापैकी भेलजा भेटला आपल्याला. तर मंडळी, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.